हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत लापशी. तर त्यासाठी बघा मी इथं गव्हाचा कळणा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक वाटी गूळ. तर बघा एका कुकरमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया. तर यामध्ये बारीक केलेले गहू एक 5 मिनिटात चांगलं परतून घेऊया. तर पाहू शकता 5 मिनिटं झालेले आहेत. तर घेतलेला गूळ याच्यामध्ये टाकून घेऊया. गूळ पण हा चांगला मिक्स करून घेऊया. गुळाचे पाणी होईपर्यंत हे बारीक गॅसवर ठेवून देऊया. तर पाहू शकता गुळाचं पाणी व्हायला लागलेलं आहे. तर याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून घेऊया आणि बारीक गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. तोपर्यंत काजू आणि बदाम आपण बारीक करून घेऊया आणि मनुके आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे. तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्येही फ्राय करू शकता. तर पाहू शकता काजू बदाम बारीक केलेले आहे आणि विलायची ही अर्धीच फोडलेली आहे. बघा हे अशी फोडून घ्यायची अर्धी. बघा एका कढईमध्ये 1.5 चमचा तूप ओतलेला आहे. तर आपण सर्वात पहिले मनुके परतून घेऊया. मनुके परतून झाले आहेत. तर यामध्ये घेतलेले काजू बदाम टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडी इलायची. हे पण चांगलं फ्राय करून घेऊया. बघा हे फ्राय झाल्यानंतर एक छोटासा ग्लास भरून दूध ओतून घेऊया. बारीक गॅसवरती 5 मिनिटं ठेवून देऊया. तर बघा दुधाला उकळी आलेली आहे. याला एकदम थंड झाल्यानंतर आपण शिजवलेली लापशी याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. तर बघा हे आपल्या लापशीचं शिजलेलं आहे. याला पण एकदम थंड होऊ द्या आणि नंतरच त्या दुधामध्ये टाका, म्हणजे दूध फाटले जाणार नाही. बघा हे सारखं मिक्स करून घेऊया, म्हणजे लवकरात लवकर गार होईल. हे शकता दूधही एकदम थंड झालेलं आहे आणि हे गव्हाचं सारणही एकदम थंड झालं आहे. तर या कढईमध्ये आता टाकून घेऊया. चला तर मग हे एकदम चांगले मिक्स करून घेऊया. पाहू शकता मिक्स करून झालेलं आहे. तर याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती चांगलं परतून घेऊया. लापशीला अधूनमधून 1-2 वेळेस मिक्स करून घ्या, म्हणजे खाली चिकटले जाणार नाहीये.
तर बघा आपली लापशी तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. थोडेसे केशरही टाकून घेऊया.